नमस्कार मित्रांनो, कसे आहात? या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्याशी संवाद साधण्याची जी काही संधी मला मिळते आहे, ती खरोखर फार चांगल्या पद्धतीनं मिळते आहे असं मी मानतो. तास होत नाहीत. त्यामुळं एक पर्याय म्हणून आपण या ऑनलाईनच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतो आहे आणि तुम्ही काही गोष्टी तुमच्या कानावरती पडते आहेत याचं समाधान खरं तर मला मिळतंय असं दिसतंय. मित्रांनो, कालच्या तासाला आपण आपल्या पेपर नंबर 11च्या बाबतीमध्ये चर्चा केली. या पंधरवड्यातला तो पहिला तास होता. आजच्या या दुसऱ्या तासाला तुम्हाला खरं तर अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती मी सांगणार आहे. थोडासा प्रास्ताविकादाखल मागचे 3 पिरियड, कालचा पिरियड, आजचा हा तसा पाहिलं तर या पेपरचा 5वा तास आहे. या तासाला मी तुम्हाला महत्त्वपूर्णरित्या या पेपर नंबर 11साठी महानुभाव संप्रदायाच्या विषयीची चर्चा आपण भरपूर केलेलीच आहे. पण तरी अजून महानुभाव संप्रदायातली कोणती गोष्ट राहिलेली आहे की जी आपल्याला दृष्टांत पाठ नावाच्या केशववासाच्या ग्रंथाला अनुसरून समजून घ्यावयाचे आहे. हा दृष्टांत पाठ जो ग्रंथ आहे तो मराठी साहित्यातला तसं पाहिलं तर पहिला कथासंग्रह आहे. कथा नावाचा वाङ्मय प्रकार जो आहे तो 19व्या शतकामध्ये नंतर या आधुनिक मराठी साहित्यामध्ये स्वतंत्ररित्या कथा नावाचा वाङ्मय प्रकार मानला गेला, कादंबरी नावाचा वाङ्मय प्रकार मानला गेला. त्यानंतर चरित्र आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार तर मानला गेला, पण तो चरित्र आत्मचरित्र हे त्यापूर्वीच लिहिलेलं होतं. तसं पाहिलं तर आधुनिक मराठी साहित्यामध्ये जे सगळे वाङ्मय प्रकार आहेत त्याचं बीजारोपण किंवा त्याचं मूळ आपल्याला मध्ययुगीन मराठी साहित्यातल्या काही ग्रंथाच्या माध्यमातून दिसतं. उदाहरणार्थ, मराठीतली ही जी सगळी 19व्या आणि 20व्या शतकातली सगळी जी कविता आहे तिचं मूळ आपल्याला महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय यांच्या कवितेमध्ये किंवा अभंग आणि ओवीच्या रूपानं ते पाहायला मिळतं. म्हणजे पद्य साहित्य जे आधुनिक मराठी साहित्यामध्ये आहे किंवा पद्य वाङ्मय जे आहे त्याची सुरुवातच आपल्याला मध्यकाळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तर एखादी कथा म्हणजे मराठीतली पहिली कथा कोणती आहे याचा जर तसा विचार केला म्हणजे लिखित स्वरूपाची, तर लीळाचरित्रामध्ये चक्रधरांनी एका धानाऊ नावाच्या त्यांच्या शिष्येला सांगितलेली एक चिवूकाऊची गोष्ट, आपल्याला माहिती आहे चिमणी आणि कावळ्याची गोष्ट सांगितली जाते, ती मराठीतली पहिली कथा आहे. लिखित म्हणतोय मी कारण ती लिहिलेली आहे लीळाचरित्र ग्रंथामध्ये आहे. तसं पाहिलं तर ती लोकपरंपरेतली कथा असेल, पण लिखित स्वरूपात ती कथा आपल्याला लीळाचरित्र ग्रंथामध्ये दिसते, चिवूकाऊची गोष्ट. पुन्हा नंतर अनेक कथा लिहिल्या गेल्या. परत आधुनिक मराठी साहित्यामध्ये कथा नावाचा स्वतंत्र वाङ्मय प्रकारच उदयास आला किंवा मांडला जाऊ लागला. म्हणजे हे वाङ्मय प्रकार जे आहेत ते आपण मी तुम्हाला जे आता सांगतोय त्या वाङ्मय प्रकाराचं मूळ मध्यकाळातल्या मराठी साहित्यामध्ये दिसतं. आणि मग ते जे काही दिसतंय किंवा ते जे काही समजून आपण जे काही घेतो आहोत ते कशासाठी, तर या वर्षाच्या सगळ्या अभ्यासामध्ये, या वर्षाच्या संपूर्ण TYBAच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मराठी भाषेच्या संदर्भात, मराठी विषयाच्या संदर्भात, मराठी साहित्याच्या संदर्भात बऱ्या प्रमाणातला आवाका 5 पेपरच्या रूपानं समजणार आहे. आणि यामुळंच तुम्ही या विषयामध्ये ग्रॅज्युएशन घेणार आहात, स्पेशलायझेशन घेणार आहात, मराठीमध्ये तुम्हाला डिग्री मिळणार आहे. तर 5 पेपरचा आता या टर्मला अभ्यास आणि त्याच्याच पुढचा सिलेबस पुढच्या टर्मला त्याचा घेऊन तुम्ही या विषयाला अनुसरून किंवा या विषयामध्ये तुम्ही काय होणार आहात तर पदवी घेणार आहात. आणि म्हणून काही गोष्टी थोड्याशा विस्तारानं यावर्षी समजून योगायोगानंच त्या समजून आपल्याला घेता येतात. आणि म्हणून कथा
वाङ्मय प्रकारातला पहिला कथासंग्रह म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला, तसं पाहिलं तर आधुनिक नाही आहे. कथा वाङ्मय प्रकारामध्ये पहिला कथासंग्रह कोणता मानायचा, तर तो दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथच कथा वाङ्मय प्रकारातला पहिला कथासंग्रह आहे. आणि तो अनेकांनी आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्याचा अभ्यास डिटेल स्वरूपात बघायचा आहे. खरं तर आपण त्याची आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्य बघायचंच आहे, डिटेल त्याच्यातली वैशिष्ट्ये बघायचं. अजून आपण विस्तारानं काही या 1-2 पिरियडला अजून त्या कथासंग्रहाचे किंवा दृष्टांतपाठासंदर्भात आणि काय महानुभाव संप्रदायाच्या संदर्भात ही जी माहिती आहे ती आपण घेणार आहे. म्हणून आशय सूत्र आणि अभिव्यक्ती सौंदर्य तर डिटेल स्वरूपात या टर्म संपेपर्यंत, म्हणजे साधारणपणे ही सुरुवातीची पहिली टर्म संपेपर्यंत त्याचा विषय भरपूर चर्चा होईल. अजून आपण दृष्टांतपाठ या ग्रंथात विस्तारानं घुसलेलं नाही. दृष्टांतपाठ या ग्रंथामधलं प्रत्यक्ष काय आहे, त्याचे दृष्टांत कोणते आहे, त्याचा आशय काय, हे अजून आपण बघितलेलंच नाही. मग त्याच्या आशयाची वैशिष्ट्ये आणि अभिव्यक्तीची सौंदर्य वैशिष्ट्ये ती नंतर बघणार तर आहेच, म्हणजे त्याच्यात नक्की काय आहे. पण आत्ता आपण अजून काय पाहतोय, तर महानुभाव संप्रदाय, महान अनुभवानं युक्त असणारा संप्रदाय, हा पंथ त्याला म्हणतात. आणि या महानुभाव संप्रदायाच्या पंथीय प्रचारासाठी महानुभावीय साहित्यिकांनी, ग्रंथकारांनी जी ग्रंथरचना केलेली आहे किंवा जी वाङ्मय निर्मिती केलेली आहे ती मराठी साहित्यातली अमोल अशी देणगी आहे. अप्रतिम देणगी आहे, कसदार साहित्य आहे. महानुभाव संप्रदायातल्या आता महानुभाव संप्रदायाच्या अप्रियतेची कारणं कोणती, महानुभाव संप्रदाय मागं का पडला, आज महानुभाव संप्रदायाचे अनुयायी का नाहीत, आज महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदायापेक्षा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचलेला संप्रदाय वारकरी संप्रदाय का पुढे गेला, याचाही विचार काही अनुषंगाने हळूहळू आपल्याला घ्यायचाच आहे किंवा ते समजणार आहेच. पण 12व्या-13व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायाचा विस्तार होता, तो प्रचंड होता. चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू आणि त्यांच्या आधिपत्याखाली वावरलेली महिमभट, सारंग पंडित, नागदेवाचार्य, महदंबा, ही सगळी मंडळी जी होती किंवा हे सगळे जे त्यांचे शिष्य होते, या शिष्यांनी आटोकाट प्रयत्न करून हा महानुभाव संप्रदाय पुढच्या काळात चालवण्याचा प्रयत्न झाला आणि तो काही काळ चालला. पण नंतर वारकरी संप्रदाय का आला, कशासाठी आला, त्यानंतर त्याच्यामध्ये महानुभाव संप्रदायामध्ये कोणता असा आचारधर्म आहे की तो लोकांना किंवा सर्वसामान्य लोकांना आचरण्यासाठी अवघड वाटलेला आहे. महानुभाव संप्रदायामध्ये नक्की कोणते असे ग्रंथ आहेत की ते ग्रंथ लोकांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोचले नाहीत किंवा ते सोपे वाटले नाहीत. महानुभाव संप्रदायाचं कोणतं अशी गोष्ट काही आहे, कोणता असा विचार आहे किंवा की तो विचार लोकांना रुचला नाही, त्यामुळं या महानुभाव संप्रदायांच्या अनुयायांची संख्या कमी झालेली आहे. आणि म्हणून महानुभाव पंथाचं कार्य कोणतं, यादव काळामध्ये वैदिक परंपरा हळूहळू काय चाललेली होती, लोप पावत चाललेली होती. अशा काळामध्ये तिचं रक्षण करण्याचं काम त्यावेळेला हेमाद्री आणि बोपदेव सारखे पंडित करीत होते. सामान्य लोक होते ना, ते बुद्धिनिष्ठा सोडून कर्मकांडाच्या मार्गाला जास्त लागलेले होते. कर्मकांड, देवदेवता, उपासतापास, त्यानंतर भूतभविष्य किंवा जारण मारण किंवा लोकांना फसवणाऱ्यांच्या आधारानं लोक आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत होते. तथाकथित उच्च वर्गामध्ये म्हणजे आध्यात्मिक विचाराला एक विचारही मिळालेला होता. अशा काळामध्ये व्रतवैकल्ये आणि तीर्थयात्रा इतक्या होत्या की माणसं कुठं चाललो होतं आपण याचं भानही त्यांना नव्हतं. आणि अशा वेळेला हा बहुजन समाज जो आहे तो परमार्थापासून अलिप्त होत होता, परमार्थापासून दूर जात होता. मग त्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्यासाठी, या वंचित लोकांना एकत्रित करण्यासाठी आज वंचितांची आघाडी आपण ऐकतो. म्हणजे जे काही गोष्टीपासून पूर्णपणे अलिप्त आहेत, काही गोष्टीपासून वंचित आहेत, काही गोष्टीचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचत नाही, अशा वंचित लोकांना एकत्रित करून क्षुद्र देवदेवतांच्या पूजनात अडकलेल्या माणसांना त्यांना समाजामध्ये आणून त्यांना ज्ञान देणं, त्यांना भक्तिमार्गाची शिकवण देणं, याचं काम महानुभाव संप्रदायातल्या ग्रंथकारांनी किंवा
महानुभाव संप्रदायातल्या साधू पुरुषांनी किंवा वारकरी पंथातल्या आपल्या संत परंपरेतल्या संतांनी केलेला आहे. आणि ही गोष्ट नाकारून चालणार नाही. आज तुम्ही आम्ही जे ज्ञान घेतोय, आज तुम्ही आम्ही जे ज्ञानाचं महत्त्व स्वीकारतोय, आज तुम्हा आम्हाला जे ज्ञान मिळतंय, तुमची आमची जी मानसिकता ज्ञान घेण्यासाठी आज जी तयार झालेली आहे, त्याचं कारण मूळ जर कोणतं असेल तर मध्यकाळातले संप्रदाय. मध्यकाळातल्या संप्रदायांनी समाजातल्या सर्वसामान्य लोकांना जी शिकवण दिलेली आहे ती अप्रतिम आहे. आता महानुभाव संप्रदायाच्या अगोदरच्या काळामध्ये नाथ संप्रदाय होता आणि या नाथ संप्रदायामधून सुद्धा मांडणारं जे तत्त्वज्ञान होतं ते काय की कटाक्षानं दूर राहण्यासाठी कठोर नियमांचं दंडन त्यावेळी केलेलं होतं. नाथपंथीयांनी सामान्यांना न परवडणारा हठयोग सांगितला होता आणि महानुभाव यांनी त्या हठयोगाच्या वाटेला न जाता आपल्या तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वराच्या अवताराची कल्पना मांडली. आणि क्षुद्र देवदेवता तत्कालीन या ठिकाणी सुख देत असल्या तरी सुद्धा त्या मोक्ष देऊ शकत नाहीत, हा विचार महत्त्वपूर्ण महानुभाव संप्रदायानं मांडलेला आहे. मोक्ष फक्त परमेश्वरच देऊ शकतो यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. ज्ञान व भक्ती ही परमेश्वरांची प्राप्ती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची 2 सूत्र आहेत. ज्ञान भक्ती वैराग्य ते श्रवणाचे सौभाग्य, बहुरोगिया आरोग्य तेनेची औषधे, असं आपण पूर्वीच्या एका वचनामध्ये म्हटलेलं आहे. जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट मानवी जीवनामध्ये कोणती असेल तर ते ज्ञान आहे. आणि जो ज्ञानापासून वंचित राहिला त्याला त्याचा जीवन किंवा त्याचा जन्म हा व्यर्थ आहे असं मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही जन्माला आला आणि तुम्हाला ज्ञानच कोणत्या गोष्टीचं नसेल तर तुम्ही कसं जीवन जगणार. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला, स्त्री पुरुषाला ज्ञान म्हणजे काय याची जाणीव होणं गरजेचं आहे. आणि ज्ञान त्याला शहाणपण देतं, ज्ञान त्याच्यात परिवर्तन करतं, ज्ञान त्याच्यात बदल घडवतं. चुकीच्या गोष्टीतून चांगल्या गोष्टीच आपल्या जीवनाला सुखकारक आणि आनंद कशा देतील हे ज्ञानामुळेच कळतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घ्यावं लागतं. आणि त्याच्यासाठी अलीकडच्या काळात ज्या शाळा आहेत, आपण बघा शाळेमध्ये जाऊन शिकून ग्रॅज्युएट होतो, त्याच्यावर होतो, मग नोकरीच्या शोधात जेव्हा जायला लागतो तेव्हा नोकरी तुम्हाला कशाच्या आधारावर मिळते की तुम्ही ज्ञान घेऊन डिग्री घेतलेली आहे, त्या विषयाचं तज्ज्ञ तुम्ही झालेला आहात. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या डॉक्टरची नेमणूक करायची असेल तरीसुद्धा त्याची डिग्री पाहिली जाते, त्यानं नॉलेज त्याचं पाहिलं जातं. एक्सपर्ट त्याला ते विचारतात त्याच्यातलं डिटेल आणि मग त्यानं ज्यावेळेला ते सांगितलेलं असतं त्यावेळेला त्याला त्या कामाचा पूर्ण अनुभव थोडा आहे, त्याला माहिती आहे, म्हणून त्याला नोकरीवर ठेवलं जातं. ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येक गोष्टीत. अगदी शाळेत न जाणारा एखाद्या माणूससुद्धा कुठंतरी काहीतरी शिकायला गेला तर तो ज्ञानच स्वीकारतो. त्यामुळे जीवनामध्ये जीवन जगताना ज्ञानाला फार महत्त्व आहे, भक्तीला आहे. भक्ती म्हणजे काय तर जे तुम्ही ज्ञान घेता त्याच्यावर निष्ठा ठेवणं, प्रामाणिकपणे त्याच्यावर प्रयत्न करणं. ज्ञान भक्ती आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे काय की जी गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये करतोय ना की त्याचा कुठल्याही प्रकारचा त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मोह नाही. मला माझ्या आनंदानं मला ती गोष्ट मिळालेली आहे असं मानणं. आणि म्हणून या महानुभाव संप्रदायाचं कार्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. मोक्ष फक्त परमेश्वरच देऊ शकतो हे त्यांनी सांगितलं. ज्ञानभक्ती आणि वैराग्य किंवा ज्ञानभक्ती आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वर प्राप्तीसाठी मार्ग समाजाला परमेश्वर प्राप्तीसाठी त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा मार्ग समाजाला घालून देण्याचं काम कोणी केलेलं आहे तर महानुभाव संप्रदायाने केलेलं आहे, चक्रधर स्वामींनी केलेलं आहे, गोविंद प्रभूंनी केलेलं आहे. आणि म्हणून देवतांची कल्पना त्यांनी त्याच जे ठरवलेली आहे, देवता ते मानतच नाहीत. आणि म्हणून महानुभाव संप्रदायानं आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची केलेली आहे, ते म्हणजे लोकभाषेचा वापर केला आहे, लोकभाषेचा स्वीकार केलेला आहे आणि श्रेष्ठ प्रकारचं वाङ्मय निर्माण करून महानुभाव संप्रदायानं मराठी भाषेला बहुमोल देणगी दिलेली आहे. आणि म्हणून आपण त्या श्रेष्ठ अशा महानुभाव संप्रदायातला एक ग्रंथ या पेपरला 50 मार्कसाठी 50 म्हणजे 40 मार्कसाठी अभ्यासायचा आणि तो अत्यंत चांगला आहे. ग्रंथ अत्यंत चांगला आहे. त्याच्यातली त्या ग्रंथामधली उदाहरणं म्हणजे दृष्टांत म्हणजे उदाहरणं म्हणजेच हा ग्रंथ आहे. तुम्हाला एक एक दृष्टांत फार चांगला समजणार आहे. बघा, हत्तीचा दृष्टांत आहे, साखरेचा दृष्टांत आहे,
तर हे दृष्टांत दिलेले आहेत. म्हणजे मुळात हे चक्रधरांनी ही दृष्टांत दिलेले आहेत. आणि ते मुळात गोळा कोणी केलेले आहेत तर माहीम भटानं चक्रधर स्वामींच्या चरित्रात्मक ग्रंथामध्ये, म्हणजे त्यांच्या लीला चरित्र ग्रंथामध्ये आहेत. त्याच्यातल्या काही आठवणी किंवा त्याच्यातले काही दृष्टांत, हे दृष्टांत म्हणजे काय तर चक्रधरांनी सांगितलेल्या गोष्टी, चक्रधरांनी सांगितलेलं उदाहरण. तर अशी उदाहरणं एकत्रित करून 114 उदाहरणांचा एक ग्रंथ की जो आहे दृष्टांत पाठ. आणि म्हणून मराठी वाङ्मयासाठी बहुमोल देणगी देण्याचं काम ज्या महानुभाव संप्रदायानं केलं, त्या श्रेष्ठांची गिरवाणवाणी सामान्य अज्ञानी जनांना समजणार नाही, म्हणून चक्रधरांनी निरूपलेल्या काय त्या मराठीतूनच भाषा व्यवहार करण्याचा कटाक्ष ठेवला. आणि जनसामान्यांच्या विषयी महानुभावांना वाटणाऱ्या जिव्हाळ्याचा फार मोठा हा पुरावा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि म्हणून सर्वसमावेशक तत्व हे महानुभावांनी पाळलं आणि धर्मातील उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण विचार त्यांनी सहजपणे सांगितले. प्राध्यापक गोसावी त्यांच्या बाबतीत असं म्हणतायत की चक्रधराने आपल्या पंथाची उभारणी समन्वयाच्या उदात्त भावनेतून केलेली आहे. समन्वय साधणं, समन्वयाच्या उदात्त भावनेतून जनसाधारणाच्या उन्नतीसाठी लोकभाषेचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. आणि या गोष्टी ज्यावेळेला त्यांनी स्वीकारल्या त्यावेळेला वैष्णव परंपरेतून अवताराची कल्पना, माया आणि इत्तिकी तात्विक गोष्टींचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. म्हणजे वारकरी संप्रदायातून सुद्धा चक्रधर स्वामींनी काही तत्व घेतलेली आहेत, काही गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि मूळ चक्रधरांनी समन्वयाची भूमिका स्वीकारलेली आहे. समन्वय कसा साधायचा म्हणजे समजून घेणं, त्याला बाहेर लांब नाही ढकलून देऊन चालणार, त्याला जवळ घेणं. आणि म्हणून या सर्व प्रकारातून समजदृष्टीची एक भूमिका त्यांनी तिथं मांडलेली आहे. ही पंथापुरतीच मर्यादित नव्हती. म्हणजे महानुभाव संप्रदायाचे जे साधक आहेत, महानुभाव संप्रदायात ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापुरती ती सगळी गोष्टी असं नाही आहे, सर्वांसाठी आहे. चक्रधरांचं माहिती आहे का, अहिंसेचा विचार फार सुंदर. हिंसा करायची नाही आहे. ते ध्यानस्थ त्या एका झाडाखाली बसलेले होते, त्यावेळेला तिकडून त्यांना म्हणजे पारध्यांचा आवाज आला, फासे पारध्यांचा आवाज आला. आणि मग ते फासे पारधे धावत यायला लागले. पण त्याच्या पुढं धावणारा जो ससा आहे ना, तो त्यांना दिसला. तो ससा या असणाऱ्या चक्रधरांच्या मांडीखाली दडला. आणि मग ते जवळ चोराले म्हणले, आमची हक सत्ता असताना, आमचा हक्क असताना त्या ह्याच्यावरती तुम्ही मला द्या. त्याने सांगितलं नाही देणार, कारण त्याला जगवणं, त्याला जीवदान देणं हे माझं काम आहे, माझं काम आहे ते, त्याला जीवदान देणं. मी हिंसा करून देणार नाही, मला अहिंसेचं तत्वज्ञान अपेक्षित आहे. हा विचार जो आहे तो किती महत्त्वाचा आहे. आपल्या पंथाच्या उभारणीसाठी चक्रधरांनी समन्वयाची घेतलेली भूमिका किती स्वागतार्ह आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचं साहित्य, महानुभाव संप्रदाय हा एकूणच आत्ता भारतीय हिंदू संस्कृतीला किंवा मराठी संस्कृतीला चा पाया आहे असं म्हणायला काय हरकत नाही. किती चांगल्या चांगल्या गोष्टी चक्रधर स्वामींनी त्यावेळेला अंधश्रद्धा घालवण्याचं काम केलेलं आहे. समन्वयाची भूमिका स्वीकारायला शिकवलेला आहे. एका वेगळ्या तत्वातून वेगळ्या भूतदयेचा विचार त्यांनी सांगितलेला आहे. जे का रंजले गांजले त्या सीमाने जो आपले हे तुकोबाजी म्हणतात, तो विचार त्याही अगोदर या महानुभाव संप्रदायामध्ये एकंदरीत आलेला आहे. आणि त्याचं स्वागत तर केलं आहे आणि त्याचा कळस मग आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी केलेला आहे. आणि म्हणून नाथपंथातून विशुद्ध चरणाचं महत्त्व, समत्व भाव आणि जनसाधारणाच्या उन्नतीसाठी लोकभाषेचा पुरस्कार या गोष्टी मात्र 3 त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. आणि म्हणून वैष्णव परंपरेतून अवताराची कल्पना घेतलेली आहे. त्यानंतर काय, माया ही पण त्याच्यातून घेतलेली आहे. ह्या तात्विक गोष्टीचा स्वीकार नक्की केलेला आहे. आणि चक्रधरांची समन्वय दृष्टी ही 2 पंथापुरतीच मर्यादित नव्हती, तर ती जैन धर्मामध्ये सुद्धा मर्यादित होती. म्हणजे विस्तारानं पंथातही त्या गोष्टीचा स्वीकार केलेला दिसत होता. कारण तात्विक दृष्टीवर वैदिक परंपरेचा पुरस्कार अधिक ठरला जातो. भक्ती संप्रदाय, भक्तिपोटीचाच पुरस्कार अगोदर स्वीकारला जातो. आणि आचार पद्धतीतून जैनांनी जबरदस्त छाप दिसून येते. जैन समाजामधला सुद्धा हा अहिंसात्मक विचार समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून या संप्रदायाची कामगिरी जी आहे ती खरोखर लक्षात राहण्यासारखी.
वारकरी संप्रदायापेक्षा या संप्रदायाचा वेगळा काय संप्रदाय आहे, कारण आपल्याकडे त्याचं अनुयायी नाहीत, आपल्याकडे त्याचा विस्तार नाही, आपल्याकडे म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तसं विदर्भ मराठवाड्यामध्ये चक्रधर स्वामींनी त्यावेळेला बांधलेली मंदिरं, चक्रधर स्वामींनी त्यावेळेला केलेला पंथाचा प्रचार, किंवा त्यावेळी तिथं अजूनसुद्धा तुम्ही रिधपूरला जर गेला अमरावती जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला महानुभाव या संप्रदायाचं ते आद्यपीठ होतं. जसं वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आपण पंढरपूरला मानतो किंवा पैठणला मानतो, तसं वारकरी संप्रदायाचं रुद्धिपूर हे जे ठिकाण आहे तिथंच गोविंद प्रभू राहतात. आणि त्या गोविंद प्रभूंनीच एका हरपाळदेव नावाच्या त्या प्रधानाच्या पुत्र जन्माला निधन पावलेला होता. तो काही कारणानं त्या स्मशानभूमीमध्ये जिवंत झाला असं सांगितलं जातं. आणि नंतर अशी आख्यायिका आहे, आता ती किती कोटी खरी किंवा त्याच्यातलं नक्की ती किती प्रमाणामध्ये आपल्याला ती स्वीकारायची आहे, त्याचा आधार काय, हा नंतरचा भाग आहे. आणि म्हणून एक गोष्ट साधारणपणे एकदा लक्षात यायला पाहिजे की वैदिक परंपरेचा प्रचार करण्याचं कामच या संप्रदायानं स्वीकार केलेला दिसतो. आणि जबरदस्तरित्या इतर संप्रदाय जे आहे त्या संप्रदायावर निश्चितपणे पगडा कुठंतरी या महानुभाव संप्रदायाचा पडलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता महानुभाव संप्रदायाचा ऱ्हास होत चालला, महानुभाव संप्रदायाचे अनुयायी कमी झाले, नव्या पिढीला महानुभाव संप्रदायाविषयी काही माहीत नाही. मग पण ज्यावेळेला तुम्ही मराठी विषयाचा स्पेशलचा अभ्यास ज्यावेळेला करायला लागता त्यावेळेला तिथं तुम्हाला नेमलेलं पुस्तक हे त्या त्या परंपरेचं त्या त्या कालखंडातलं असतं. 20व्या शतकात तर इतकं प्रचंड साहित्य निर्माण झालेलं आहे, ते साहित्यसुद्धा आपल्याला अभ्यासक्रमाला या त्या निमित्तानं आपण सरळ लावत असतो. 3 वर्षानं बदलणारा अभ्यासक्रम, नवा विचार किंवा नवं पुस्तक घेऊन ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याच्यातला समजूतदारपणा किंवा त्याच्यातला आशय इतकाच हृदयापर्यंत जाऊन पोचतो की त्याची एक वेगळी जाणीव होते. आणि म्हणून थोडंसं महानुभाव संप्रदायाविषयीचं आपण पंथाचं कार्य आता घेतलेलं आहे, त्याच्या ऱ्हासाची कारणं ही त्या त्या निमित्तानं हळूहळू त्याचं विश्लेषण करताना आपल्याला समजणार तर आहेतच. पण दृष्टांत पाठ हा ग्रंथ आहे छोटासा, 114 दृष्टांताचा, आणि तो ग्रंथ साधारणपणे इसवी सन 1280 तो लिहिलेला आहे. आणि तो केशीराज बास किंवा त्याला केसोबास असे म्हणतात, यांनी तो लिहिलेला आहे. दृष्टांत म्हणजे काय आहे तर दृष्टांत म्हणजे एक छोटीशी बोधगर्भ कथा. प्रत्येक दृष्टांत आपल्या परीने स्वतंत्र रोचक आहे. म्हणजे उदाहरणार्थ माकडे याचा दृष्टांत, राजहंसाचा दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत, असे वेगवेगळे दृष्टांत. दृष्टांत म्हणजे काय की एक एक पान ते उदाहरण आहे, तेवढंच उदाहरण, आणि त्याचा आशय आपण समजून घ्यायचा. तर या पद्धतीनं त्याची एकंदरीत गोष्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हा महानुभाव संप्रदायातला हा जो आत्ता सांगितलेला दृष्टांत पाठ म्हणजे साधासुद्धा नाही आहे, तर मराठी साहित्यातला पहिला कथासंग्रह आहे. मराठी साहित्यातलं पहिलं चरित्र म्हणजे लीळाचरित्र, त्याच काळातलं, म्हणजे इसवी सन 1205 शके 12 म्हणजे म्हणायला काय करतात 5 त्या साली तो ग्रंथ लिहिला आहे. शके 1205 साली लिहिलेला आहे. आणि शके 1212ला नंतर 7 वर्षानं ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांचा उमेदीचा काळ आणि महानुभाव संप्रदायाचा भरभराटीचा काळ ज्यावेळेला आपण बघायला समजून घेतो त्यावेळेला आपल्याला कोणतं वाङ्मय कधी सुरुवात होतं, त्याचा पहिला ग्रंथ कोणता, हे सगळं समजून एकंदर येतं आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये तुम्हाला पहिला मराठीतला ग्रंथ जो विवेक सिंधू आहे मुकुंदराजांचा आणि त्यांचं जीवनचरित्र बघा, नंतर महानुभाव संप्रदायाविषयी विस्तारानं बघायचं आहे, आणि नंतर वारकरी संप्रदाय, जसे टॉपिक लावले असतील तसे. वाङ्मयाचा इतिहास हा जो पेपर आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 9 नंबर असावा. आता हा 8 जो आहे तो भाषा विज्ञानाचा आहे, 11वा हा आहे, हे दोन्ही मी घेतो आहे. पण भाट सरांचा 9वा आणि 10वा ह्याच्यामध्ये नक्की कोणता पेपर आहे तेही बघायला काही एकंदरीत हरकत नाही. आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेला आपण परिचय करून घेतो, म्हणजे विचार प्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाज जीवनाचं मार्मिक निरीक्षण, या गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्ण आहे किंवा अपूर्व आहे, म्हणजे अलौकिक आहे. काय सांगितलं की तत्त्वज्ञान जबरदस्तरित्या या ग्रंथातून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एखादा विचार इतका नॉलेज मिळतं की ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नव्हत्या त्या मिळाल्या. त्यानंतर काय तर तत्त्वज्ञानात्मक मांडणी आहे.
आपण तत्त्वज्ञान म्हणतो की जड या अर्थानं खोल विचारात तत्त्वज्ञानात मांडणे. भाषाशैली ही त्याच पद्धतीची आहे. म्हणजे ग्रंथकाराची त्यावेळची जी भाषा होती त्या पद्धतीने ते लिहिले आहे. आपल्याला वाचताना 1-2 वेळा त्याच्यातला अर्थ हळूहळू कळत जातो, कारण ते मराठीच होतं. त्या मराठीच शब्द ते होते. पण त्यानंतर आता ते शब्द बदलले, म्हणजे त्याचा तो उच्चार बदलला, आता ते काही लोप पावले. त्याच्यामुळे आपल्याला काही वेळेस समजायला अडचण एकंदरीत येते आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी तत्वविशदनार्थ सांगितलेला आहे. एकूण 114 दृष्टांत केशववासांनी गोळा केले. चक्रधरांच्या माहीम भट्टाच्या त्या लीळाचरित्र ग्रंथातून ते बाजूला काढले आणि त्याला एक विशिष्ट न्याय देण्याचं काम एकंदरीत केलं आहे. म्हणून आपण भाग्य मानायला काय हरकत नाही की मराठी साहित्यातला पहिला कथासंग्रह तुम्हाला अभ्यासायला लागणार. सगळी उदाहरणच आहे. म्हणजे दृष्टांताची रचना कशी आहे? त्रिकालखंडात्मक आहे, त्रिखंडात्मक आहे. सर्वात वर आहे चक्रधरोक्त सूत्र, चक्रधरांनी सांगितलेलं सूत्र सर्वात. त्यानंतर आशय पटवणारा एक दृष्टांत आणि शेवटी द्राष्टांतिक, अर्थार्थ ते केशववासांनीच काढले. काय काढले? त्याचा आशय भाषांतर ठीक आहे, पण त्याचा आशय ज्या वेळेला आपल्याला काढावयाचा आहे त्यावेळी ते चक्रधरांनीच काढलेला आहे. पारमार्थिक तत्व त्याला म्हणतात. पारमार्थिक तत्व केशववासांनी, म्हणजे पारमार्थिक तात्पर्य हा ग्रंथ प्रामुख्याने परमार्थ प्रवचनासाठी आहे. आणि या ग्रंथातून सूत्रपाठाचं तत्वज्ञान, रसगर्भ भाषा, भावपूर्णता अशा कथाप्रसंगाच्या आणि दृश्य विश्लेषणाच्या आधारे रमणीय असं स्वरूप ते सांगण्याचा एकंदरीत प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून त्याला एक वेगळी जाणीव आहे. चक्रधरांच्या बरोबरीनं इतरस्त विखुरलेला प्रकट आणि अप्रकट दृष्टांत केशववासांनी गोळा केले. काही लीळाचरित्रामध्ये पण आहेत, वेगळ्या ठिकाणी गोळा केले आणि त्याला एक वेगळी किनार जी आहे ती लावलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि म्हणून चक्रधरांच्या मागे शास्त्र जाणार नाही याची व्यवस्था त्यांनी केली. प्रत्येक दृष्टांतामध्ये चक्रधरांनी जिवंतवाणी आणि केशववासांची सुसंस्कारित सरणी एक अभ्यासकांनी केलेले स्टेटमेंट आहे. काय त्याने असं म्हटलंय की हे सगळे गोष्ट सांगताना त्याने म्हटलंय की केशववासांची सुसंस्कारित विचारसरणी ह्या ग्रंथ वाचताना दिसते. दोन्हीचा, चक्रधरांची जिवंतवाणी आहे म्हणजे प्रत्यक्षरित्या ती चक्रधर ज्या वेळेला बोलायला लागतात त्यावेळेला त्या श्रुती असतात आणि ज्या वेळेला त्याच्यावरती कुणीतरी भाष्य करतं किंवा त्या सगळ्या नंतर ज्या वेळेला या लागतात त्यावेळेला त्या स्मृती असतात. श्रुती आणि स्मृती याच्यातला फरक तर आपण समजून एकंदरीत घेतलेला असला पाहिजे. आणि म्हणून चक्रधरांची जिवंतवाणी आणि केशववासांची सुसंस्कारित सरणी याचा संयोग आपल्याला या ग्रंथामध्ये दिसतो असं अभ्यासक सांगतात. आणि म्हणून भाषेचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला चक्रधरांचं तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा रीतीनं मराठीतून मांडणं आणि अध्यात्मामध्ये शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणं हे केशववासांनी केलेलं मोठं काम आहे. प्रचंड मोठं आहे. म्हणजे खाणीकार हिऱ्याचे काम करणारा, बांधकरी माणसे धरून त्याची विक्री करणारा, खाती म्हणजे लोहार, गुळसारिया रसातून गुळ काढणारा, काय रसापासून गुळ काढणारा, तयार करणारा, या अर्थानं त्याचा विषय एकंदरीत ह्या म्हणी किंवा ते शब्द जे आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे दृष्टांतपाठ हा ग्रंथचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तो नुसता तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही तर तो लोककथांचे पहिले संकलनीय लोककथांचं संकलन करण्याचं काम या ठिकाणी फार सुंदररित्या केलेलं आहे. मित्रहो, आपली वेळ आता संपत आलेली या तासाची, तरी केशववास आणि त्यांचं साहित्य दृष्टांतपाठामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि त्याच्या अगोदर महानपंथाचं कार्य यांचा अभ्यास आपण फार सुंदररित्या हे लेक्चर तुम्ही ऐकलं आणि त्याचा अभ्यास आपण फार चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. खरं तर फार चांगल्या अर्थानं तुम्ही ऐकत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. तर यानंतरच्या उद्याच्या पिरियडला आपण डिटेल स्वरूपात काही गोष्टी आणखी समजून घेऊया. धन्यवाद.